आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आमच्या दोन्ही मुलींचं बारसं आहे 20 तारखेला। तर कोमल तुम्हाला इनवाइट करते। कोमल तू इनवाइट कर की सगळ्यांना। किसको बात कर रही तू? इसको शानू को बात कर रही। उसको बुलाना फिर घर पे। जल्दी आ बोलना। हाँ कधी मधी पण ती तेवढं निवांत मध्ये नाही येणार। काय म्हणते कोमल? काय काम असल्यावर येतो ना। हा आणि आपले जे नातेवाईक आहेत ज्यांना जालन्यामध्ये आल्यानंतर आपली आठवण येईल नाही का? आता तुझा भाऊच आहे आला आंबडला सासवडीला, त्याला आठवण येणार नाही आपली की जालन्याला बहीण होती बाबा, आता पुण्याला गेली। नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक दाखवतोय बघा, ही पोरगी आहे का? ह्या पोरीनं काय केलं माहिती का? आंबे जास्त खाल्लेत। काय खाल्ले तू? आणि त्यानं काय झालं तुला दिसलं का? दिसलं का मित्रांनो काय झालं? तर हे बघा, हे देखा रांजणवाडी आली। रांजणवाडी काय आलं तुला? रांजणवाडी म्हणती कोमली। कशामुळे आली ती? हा आंबे खाशीन का आता? मॅगी मुळे आली का? मॅगी खायची नाही आता? आता ती रांजणवाडी अजून मोठी होईल, अजून त्रास होईल बाई तुला डोळ्याला। मग रडणार आहे तू आता, कसं ग? डॉक्टर कडे जायचं? कोमल डॉक्टर कडे जायचं म्हणती। घरी उपाय ना काही नाही होत बाई। हा ड्रेस बघा तिच्या काकानं आणलेला, छान दिसतोय का सांगा? कोमल मापाचा ड्रेस कसं काय भेटला बरोबर? आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आमच्या दोन्ही मुलींचं बारसं आहे 20 तारखेला। तर कोमल तुम्हाला इनवाइट करते। कोमल तू इनवाइट कर की सगळ्यांना। बोलवलं ना आताच, म्हटलं नक्की या 20 तारखेला जालन्यामध्ये। आमच्या दोन्ही मुलीची नावं तुम्हाला कदाचित माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगू नका, कारण की बऱ्याचशा लेडीजला माहित झालेलं आहे। हे आमची आई जी आहे ना, हिच्यामुळे सगळ्या लोकांना माहित होतं, गरजच नाही व्हिडिओ मध्ये ओरडायची तिच्या नावानी। तिला नाव आहे पिऊ आहे, रितू आहे, ऋतुजा म्हणते, पिऊ म्हणते। अजूनही लोकांना विचारलं कोणाला आहे, सगळे म्हणते की तुमच्या आईमुळेच माहित झालेले। जाऊ दे, कधी कधी माहिती। तर तुम्ही नाही का काय करा माहितीये का? तुम्ही नाव नका घेऊ, फक्त कमेंट मध्ये असं सांगा की आम्हाला माहिती नाव। प्लीज नाव नका सांगू, थोडं सस्पेन्स राहू दे 20 तारखेपर्यंत। काय म्हणते कोमल? तू सांगेल तरी तो भाग एडिट होऊन जाईल। माझ्या बाळाचं नाव नाही नाही, तिची आत्या ना सांगाल नाही का कोमल? खरं सांग कोमल, नाव आत्यानंच ठेवलेले का? काय माहिती नाही, माझ्या आजीन ठेवलंय। तो नाही विचारलं मी, आपल्या पोरींची नाव आत्याने ठेवलेली आहेत का? हा तेव्हा आत्या नव्हती परीच्या टायमाला। तिच्या मनाने ठेवलेलं नाव नाही, कोणाच्या मनाने ठेवलेले? माझ्या। मग आत्याचा काय संबंध? मग आत्याला असं मारा लागतंय ना, अशा मातीनं भागया। काय कमाल आहे बाबा, काय नाही या बायांच्या। आता तुम्हाला सांगतो, आत्याचं फक्त नाव राहतं, नाव जे आहे ते आई वडीलच ठेवतात बाळांचे। ते त्यांच्या जन्मराशीनुसार त्याच्यानुसार असतं। हा फक्त आत्याचं एक नाव असतंय, हा नाव ठेवायचं, हा त्यांचा अधिकार। तर आम्ही ह्या बारशाला कोमल, मी आणि पिऊ आम्ही पर्पल कलर घालणार आहे। राम, रोहिणी आणि ऋतू हे दुसरा कलर घालणार नाही, त्यांचा कलर अजून फिक्स झालेला नाहीये, 4 दिवस राहिलेले। काय माहित काय करते, तर त्यांचा कलर कोणता आहे ते कळायला पाहिजे आपल्याला। काय वाटतं कोमल? जांभळा कलर म्हणजे तेच ना, जांभळा तर आपण घालणार आहे ना, तेच मग त्यांचं तो सेम केलाय का? का बरं आता चेंज करणार आहे बघा। मग कधी कन्फर्म करायचं? आजची 16 तारीख आली ना। साडीच नाही आणली त्यांनी, साडीच नाही आणली त्यांनी, कपडे नाही आणले, तिला नाही आणले, दोघांनी नाही आणले। मग ते ब्लाऊज कधी शिवायला टाकणार, कधी भेटणार? तेच तिला आत्ता म्हणलं मी। परी नाही, परी ठेव कधी आणशील, ठेव कधी ठेव 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 ठेव। हा गावडे उठ, नुसतं पसार काढून ठेवती ही सोनल आहे। सोनलचं पण नाव ठेवायचं बरं का, तिला पण पाळण्यात टाकायचंय। तुझं नाव काय ठेवायचं बाळा? नाव सोनलच आहे। नाही, तुझं नाव काय ठेवायचं आता? काय आता काय ठेवायचं नाव कोमल तिचं? पार्वती ठेवायचं का नाव? हा का मंदाबाई ठेवायचं?
मंदाबाई ठेवायचं. मंदाबाई ठेवायचं. मंदाबाई हा का चंपाबाई ठेवायचं. चंपाबाई. चंपाबाई ठेवू ना आपण. चमेलीबाई. काग कोमल चंपाबाई आहे नाही. मग छान असं चंपाबाई नाव ठेवूया. तर बारशीची तयारी थोडीफार चालू आहे. हे मूवर्स आणि पॅकर्स आमच्या घरचेच आहे त्यामुळे पॅक करणं चालू आहे बघा. काय म्हणते कोमल. काय होतं त्याच्यात. हा सगळं सामान पॅक करणं चालू आहे ना. दुकानातलं सामान पॅक केलेलं आहे. म्हटलंय का. हा हाँ कोणाला बोलवली. किसको बात कर रही तू. इसको शानू को बात कर रही. उसको बुलाना फिर घर पे. जल्दी आ बोलना. हाँ उठव ना का बाई पोरीला उठव ना. थांबा ना ते झोपत नाही हो परत मग त्रास देतात जेवण नाही देत आम्हाला. तुमच्या त्यांना जेवणामुळे सांभाळावं लागतं मग. तुमच्या जेवणामुळे तुम्ही त्यांना झोपून घालता का. जेवणामुळे नाही पण त्यांना जरूर आहे तेवढं तर झोपून घ्यावं लागेल ना आंघोळ झाल्यावर. दररोज त्या पोरी झोपलेला दाखवतोय तुम्हाला मी. काय करू सांगा बरं मित्रांनो. हा हे बघा इकडे ही झोपलेली आहे. लाईट लावा ना. हे बघा ही आहे ऋतू. आंघोळ घालून मस्तपैकी झोपलेली आहे. उठती बाळा तू. मोठ्या पप्पाला बोलती का नाही. नाही काही घेणदेण नाही जगाशी. आणि ही का रे बेटा. हे बघा, हसली हसली. ऐ, कशी हसली. जागी आहे की झोप? नाही झोपलेली. नाही झोपलेली. मग किरकिर करतील मग. हा हसत होती मग किरकिर नाही करते. आजीबाई तुम्हाला नाव माहिती नाही आपल्या बाळाचे. हा माहितीये का. हा काय ठेवणार आहे बोल नका सांगू नका. नाही बस. हा नमस्कार. काय इजू भाऊ येणार आहे. नमस्कार. राधिका येणार आहे. बर तुमची लेक पण येणार आहे. येणार येऊ दे येऊ दे. बारशाला 20 तारखेला बारस आहे. सगळ्यांना बोलवा या म्हणा सगळ्यांनी. हा याच ना मग. बोला ना सगळ्यांना सगळेजण या म्हणा. यावं मा सर. हा आणि इकडे आत्या बसलेली आहे. का आत्या तुमची सून येणार आहे की नाही. हो येणार आहे. आत्याची सून पण येणार आहे म्हणजे माझी बहीण. लेकू येणार आहे. हा. आणि आपण काय करूया या सोनलचं मी नाव ठेवून देऊ आता. हा चंपाबाई म्हणून. अवय हा चांगलं नाव आहे बरं. चांगलं नाव. आता इथं गडबड केली ना हे लेकर उठून जाते म्हणून याचं नाव मस्त ठेवायचं द्यायचे आता. दोघी बहिणीचे इकडे झोपलेली. नाव ठेवायचे द्यायचे दोघीचे. बाय बाय. लय शांत झोपल्यात पोरी. एवढं शांत मी पाहिले नाही कधी. हा असा विषय आहे. तर तुम्ही काय करा माहिती का 20 तारखेला आमच्या घरी या. ॲड्रेस सांगतो तुम्हाला. जालन्यामध्ये शंकरनगरमध्ये जर का तुम्ही आलात तर तिथं कोणालाही विचारलं ओम सावळे कुठं राहतात तर तिथे तुम्ही येऊ शकता डायरेक्ट घरी. आणून सोडतात तुम्हाला. आणि आपल्या जालन्यामधला हा शेवटचा इव्हेंट असणार आहे. इव्हेंट म्हणण्यापेक्षा कार्यक्रम जो 4 लोक बोलून आपण करणार आहोत. त्याच्यानंतर जावळ्याचा कार्यक्रम आहे. परत अन्नप्राशन आहे. ते घरातल्या घरात होऊन जाईल. पण बारसं जे आहे ते आपण बाहेर ठेवणार आहोत. आता ते 2 जे आहे ते माझं नाव काय ते तुम्हाला माहीत असेल ते ओढायचं. हो तर त्याला कोमल जवळपास 4,500 रुपये खर्च लागायला लागला. दोघींचं ना. हा दोघींनी 4,500 रुपये खर्च लागला. करायचंय तुला. तुला इच्छा आहे का तसं करायचं ते ओढायचं माझं नाव काय असं. तर दोघीचं सेम करायचंय. कोण नाही मी केलंय आता. कोमल देणार. आहे तुझ्याकडे पैसे आहेत. नाही माझ्याकडे नाही माझ्या नवऱ्याकडे आहे. बरं तर नवरात दिली. फॅन जरा कमी करून लाव. तर ती मी केलंय 2 ऋतूचं आणि पिऊचं. हळू ये बेटा. तर आता त्यांचं नाव आपण ठेवणार आहोत आणि मस्तपैकी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे 20 तारखेला म्हणजे 21 तारखेला व्हिडिओ बघायला भेटेल. हां परी तुझं पण नाव ठेवायचं का ग. सिंपल पद्धतीने. आता तेव्हा नव्हतं एवढं कोमल आपलं काही. कळालं का तुला. लय सिंपल. तेव्हा आपण अडचणीत होतो. मग आपलं बांधकाम चालू होतं कोमल. माहिती का आपल्या घराला बांधकामचं आपल्या घराची हीच केलं ना आपण वास शांती सोबत केलं ना. मग घराचे घराला माहिती का बारसं झालतं अन्नप्राशन झालतं जावळ झालतं. पिवळीचं अन्नप्राशन नाही केलं ना. नाही ना करायचं ना आता बारसं झाल्यानंतर असतं. हां पिवडीचं आणि ऋतूचं सोबतच करू अन्नप्राशन. काय म्हणतो नाही ती 12 महिन्याची बहीण तेव्हा. 1 वर्षाची होती. तर असा विषय आहे. आणि आता पॅकर्स चालू आहे थोडंफार कारण की 20 तारखेपासून पुढचे 5 दिवस राहतात. तर 22-23 तारखेला सामान पाठवून देऊ आपण. आणि तिथं उतरायला पण आहे 2-3 जण. तर 25 तारीख येते शुक्रवारी. मी तुमची तिकीट काढलेली शुक्रवारचीच. हां रेल्वेची. हां अरे झोपून जायची ते ना सकाळी. हां रात्री 9-10 वाजता गाडी आहे. डायरेक्ट सकाळी 6-7 वाजता सुटते पुण्या स्टेशनला. आणि सामान पाठवून देऊन मग आपलं खाते सगळं पाठवायचं ना. मग किती तारखेला पाठवायचं आहे. 24 तारखेला पाठवायचं. 25 1 दिवसाचं ॲडजस्ट होतं ना नाही का. बाकी छोटं मोठं सामान आपल्या चंद्रा गाडीत घेऊन जाऊ.
चंद्रगाडीमध्ये. चंद्रगाडीमध्ये कोण येणार? मग तेच म्हणतो, चंद्रगाडी तुम्ही जाता का लेकर घेऊन? एवढं बसतात का नाही? काही ना, आपण जाऊ नाही, रेल्वेने जाऊ आपण. रोहिणी, कोमल आणि वैष्णवी लेकरा का तुम्ही? आणि- पोरीला आम्ही नेतो. आणि समोर सुदर्शनची आई, कारण की तिचं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. झालेलं म्हणजे आज ऑपरेशन आहे, आता ऑपरेशन होईल. कशाचं पण मोतीबिंदू? मोतीबिंदूचंच आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार आहे आणि मग त्यांना 40 दिवस हालता येणार नाही, त्यामुळे त्यांना गाडीमध्ये पाठवायचं आहे डायरेक्ट पुण्याला. हवा नाही लागणार. हा ना, मग त्याच हिशोबानं आताच पाठवायचं. आता 25 तारखेला. तर असा विषय आहे. कोण? त्याने येणार, वैष्णवी आणि सुदर्शन येईल. तर असा काही विषय आहे. म्हटलं चला आज तुम्हाला सांगून देऊ आणि इन्व्हिटेशनसुद्धा देऊ. तर 20 तारखेला नक्की आमच्या इथं या, कारण की शंकरनगरमध्ये आता आम्ही जालना सोडून जातो आहे, तर आम्ही काही परत यायचा विचार नाही, म्हणून जालन्यामध्ये जवळपासचे जेवढे लोक असन, आम्ही सुद्धा इमोशनल आहे, तर या आम्हाला भेटायला. आम्ही बी तुम्हाला भेटायला येऊ कधीमध्ये, पण ती तेवढं निवांतमध्ये नाही येणार. काय म्हणते कोमल? मग काही काम असल्यावर येतं ना. हां, आणि आपले जे नातेवाईक आहेत, ज्यांना जालन्यामध्ये आल्यानंतर आपली आठवण येईल नाही का? आता तुझा भाऊच आहे, आला आंबडला सासरवाडीला, त्याला आठवण येणार नाही आपली की जालन्याला बहीण होती बाबा, मी आता पुण्याला गेली? येईलच ना. रोहिणीचं माहेर जालन्यालाच आहे, रोहिणीचं पण माहेर जालन्यालाच आहे. त्यांच्या घरच्यांना पण इकडे आली की आठवण येईल की रोहिणी इथं राहत होती बाबा, आता पुण्याला राहते. मग रोहिणीचं अवघडच. रोहिणी येणार की नाही घरच्या भेटायला? येते ना? एवढं लांब भेटायला येते? एवढं लांब एखाद दिवस आले तर येते, तसा विषय आहे. हां, तर असा विषय आहे. म्हटलं चला व्हिडिओ बनवून थोडा कळू. तर चला मी काय करतो, व्हिडिओचा एंड करतो, कारण की मलाही जायचं आता, ते ऑपरेशन आहे. मी कधी जाऊ? कधी टाइम आहे मला जायला? तुला जाय म्हटलं, तू गेली का? जाऊ देत नाही ना. मग ते तुझा प्रश्न राहिलाय. तर असा विषय आहे आणि आता तिकडे ऑपरेशन आहे, तर तिकडे जाणं आहे पण दवाखान्यामध्ये, तर मी तिकडे जातो. झालं नाही अजून? नाही अजून. काय रे, मला नको देऊ. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. परी चल बाय कर सगळ्यांना. बाय बाय कर ना बाय 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 अशी. माझ्या हातात बरं.